ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत. ऑफिशियली त्यांचा प्रवेश सुद्धा झालाय. एकनाथ शिंदेचं ऑपरेशन टायगर यशस्वी ठरलंय. त्यातलं सर्वाधिक शॉकिंग नाव आहे ते ओमराजे निंबाळकरांचं. सध्याच्या घडीला 6 खासदारांमध्ये ओमराजेंवर सर्वाधिक बोललं जात आहे. लोकही ओमराजेंवरच सर्वाधिक व्यक्त होताना दिसत आहेत. मग ती सोशल मीडिया असो किंवा ग्राउंडवरती असो. काही जण त्यांच्यावर टीका सुद्धा करताना दिसत आहेत, तर काही जण त्यांच्या या निर्णयाचं स्वागत सुद्धा करताना दिसत आहेत. ओमराजेंनी एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये जो आज प्रवेश कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला आणि धनुष्यबाणाचं जे उपरण आहे ते आपल्या गळ्यामध्ये परिधान केलं. यामध्ये आज जो कार्यक्रम झाला, या कार्यक्रमामध्ये सुद्धा ओमराजेंना इतर जे 5 खासदार आहेत त्यांच्या तुलनेमध्ये खास ट्रीटमेंट मिळाल्याचं दिसून आलं. त्या संदर्भातले व्हिज्युअल जर आपण ते लाईव्ह पाहिलं तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते दिसून येईल. शिंदेंनी सुद्धा ओमराजेंवर जास्तीत जास्त बोलणं पसंत केलं. ओमराजेंची बॉडी लँग्वेज या कार्यक्रमामध्ये काहीशी नर्वस दिसत असली तरी या प्रवेशाचं मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे ओमराजे. शिंदेंकडून किंवा शिवसेनेकडनं ओमराजेंना खास ट्रीटमेंट का दिली जाते, ओमराजेंची एवढी काळजी का घेतली जाते, त्यांचं महत्त्व इतकं का आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक. तर आपण जे हे स्क्रीनवरती व्हिज्युअल्स बघतायत हे आहेत या प्रवेश कार्यक्रमाचे व्हिज्युअल्स. आणि या व्हिज्युअल्समध्ये जर आपण बघितलं तर तिथं लक्षात येतंय की ओमराजे किती खास आहेत, का त्यांना इतकं महत्त्व दिलं जातंय आणि ओमराजेंचं व्यक्तिमत्व जे आहे ते का चर्चेत आलंय. जरी ते या कार्यक्रमामध्ये नर्वस दिसत असले तरी एकनाथ शिंदेंकडनं त्यांना दिली जाणारी जी ट्रीटमेंट आहे त्या ट्रीटमेंटवरती जर आपण लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला लक्षात येतं की ओमराजेंचं व्यक्तिमत्व का महत्त्वाचं आहे. रील स्टार, फोन राजे असे शब्द वापरून त्यांच्यावरती विरोधकांकडनं मोठ्या प्रमाणामध्ये टीका होतीये. मात्र अशी टीका होत असली तरी ओमराजे प्रसिद्ध झाले ते त्यांच्या लोकांशी थेट असलेल्या कनेक्टमुळं. सर्वात जास्त भावनिक लाटेवरती जर लोकसभेची कुठली निवडणूक झाली असेल महाराष्ट्रातली तर ती झाली धाराशिव लोकसभा मतदारसंघाची. ओमराजेंना लोकांनी फक्त भाषण ऐकून आणि इमोशन्सच्या बळावरती भरभरून मतं दिली, अगदी विक्रमी मतं दिली आणि सगळी ताकद विरोधामध्ये एकवटली असताना सुद्धा ओमराजेंना 4 लाखांहून अधिक मतं दिली आणि त्यांना जिंकून दिलं. ओमराजेंचा प्रेझेन्स ही कमालीची गोष्ट होती आणि अजून देखील आहे. त्यांनी कामं केली नसली तरी त्यांचा रीच, कनेक्ट आणि इमोशन्स या बळावरती 2029ला सुद्धा ते सहज निवडून येऊ शकतात असं सुद्धा आता त्यांच्यावर टीका करणारे लोक सुद्धा बोलत आहेत. आता ओमराजे हे शिवसेनेसाठी, एकनाथ शिंदेंसाठी का महत्त्वाचे आहेत याची 4 कारणं आपण जाणून घेणार आहोत. यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे ओमराजेंच्या ग्रामीण भाषेचा बाज आणि एक फायर ब्रँड नेता अशी असलेली त्यांची ओळख. शिंदेंकडं अशा नेत्यांची खरं तर वानवा आहे. ओमराजेंची भाषण शैली खास आहे. आपण बघतो की त्यांची अनेक भाषणं ही व्हायरल होत असतात आणि खास करून त्यांचा जो ग्रामीण बाज आहे बोलण्यातला, तो बाज लोकांना त्यांना ऐकायला भाग पाडतं. त्यामुळे ओमराजे हे लोकांमध्ये सहजपणे जातात आणि लोकांमध्ये चर्चेत सुद्धा असतात. खास करून ओमराजेंच्या या स्टाईलचा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगला प्रभाव आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी ओमराजे प्रभावी ठरू शकतात. विरोधकांना नडण्यासाठी एकनाथ शिंदे त्यांचा प्रभावीपणे उपयोग करू शकतात. आता दुसरं कारण आहे ते म्हणजे सेंटिमेंट्स. ओमराजेंच्या बाबतीत आता म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर जरी नाराजीचा सूर दिसत असला तरी त्यांच्याबद्दलची सहानुभूती जी आहे ती बरीचशी आहे. आणि खास करून पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा निकाल विरोधामध्ये गेल्यामुळं ही सहानुभूती आणखीच वाढली आहे. याच काळामध्ये ओमराजेंचा हा प्रवेश झाल्यानं काही प्रमाणामध्ये जरी संताप व्यक्त होत असला तरी त्यांना सरकार म्हणून आश्वस्त करण्यात एकनाथ शिंदेंना यश मिळालंय आणि त्याचमुळं ओमराजेंनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय असं स्वतः ओमराजेंनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. ओमराजेंच्या याच सेंटिमेंट्स आणि
परखडपणामुळं त्यांना लोकसभेला भरभरून यश मिळालेलं. अर्थात नंतर कामं न होण्याच्या कारणासह इतर काही गोष्टींचा फटका त्यांना बसला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपयशाचा सामना त्यांना करावा लागला. आता असं जरी असलं तरी या सेंटिमेंट्सचा जो फायदा आहे, हा सेंटिमेंट फिरवण्यामध्ये ओमराजे तसे यशस्वी होऊ शकतात आणि त्याचा फायदा जो आहे तो थेट पक्षाला होऊ शकतो आणि त्याचमुळं ओमराजे हे एकनाथ शिंदेसाठी महत्त्वाचे आहेत. आता याचं तिसरं कारण जे आहे ओमराजेंच्या संदर्भातलं ते आहे त्यांची उपलब्धता. ओमराजेंची सर्वात महत्त्वाची ताकद मानली जाते ती त्यांची उपलब्धता. या फुटीच्या काळामध्ये जरी ते काही काळ उपलब्ध झाले नसले तरी उपलब्धतेच्या बाबतीमध्ये ते नेहमीच सरस ठरल्याचं दिसतात. फोनवरून लोकांची बारीक सारीक का होईना कामं करण्यामध्ये त्यांची महिरत आहे आणि त्यांची चर्चा सुद्धा यावरून होत असते. यावरनं त्यांच्यावरती फोन राजे म्हणत झालेली टीका आपण सुद्धा ऐकली असेल. मात्र त्यांचा हा जो कनेक्ट आहे तो लोकांना हवासा वाटणार आहे. कुणीही ओमराजेंना फोन केला तरी ओमराजे त्या फोनसाठी उत्तरदायी असतात. त्यांच्याकडनं ते कॉल रिसीव झाला नाही तर ते त्या म्हणजे त्या नंबरवरती परत फोन लावतात आणि यासाठी त्यांनी टीम सुद्धा लावलेली आहे आणि स्वतः सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल असतात आणि याचे अनेक प्रसंग आपण सोशल मीडिया असेल किंवा माध्यमांच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेले आहेत आणि त्याचमुळं तरुणांमध्ये ओमराजेंच्या नावाची प्रचंड क्रेज आहे आणि त्यासाठी कनेक्ट जो आहे ओमराजेंचा तो फार महत्त्वाचा ठरतो. आता यातलं चौथं महत्त्वाचं जे कारण आहे ते कारण म्हणजे धाराशिवचं स्थानिक राजकारण. इथल्या राजकारणामध्ये सर्वात मोठं नाव आहे राणा पाटलांचं. या पाटील फॅमिलीला अंगावर घ्यायला ओमराजे कधीच घाबरत नाहीत. त्यामुळे त्यांना भिडण्यासाठी ओमराजे महत्त्वाची भूमिका बजावतात आणि पुढेही त्या बजावू शकतील. आणि ही जी 4 कारणं आहेत याशिवाय ओमराजेंचा स्थानिक राजकारणामधल्या वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांसोबत असलेला कनेक्ट जो आहे तो कनेक्ट सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे, जे कारण शिवसेनेला आणि एकनाथ शिंदेंना भविष्यामध्ये ताकद देऊ शकतं. ओमराजेंनी प्रवेशाचं आता जो प्रवेश घेतला त्या प्रवेशाचं मुख्य कारण सांगताना काम न होण्याचंच कारण सांगितलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करून सुद्धा केवळ सत्तेअभावी पराभवाला सामोरं जावं लागल्यानं सर्वसामान्य माणसांची अगदी ट्रान्सफॉर्मर बसवण्यासारखी कामं सुद्धा अडकून पडत होती. त्यामुळं सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद देण्यासाठी आणि त्यांची कामं मार्गी लावण्यासाठी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतलाय असं ओमराजे निंबाळकरांनी सांगितले. ओमराजेंनी असं सुद्धा म्हटलंय की आपण कुठल्याही पैशाच्या किंवा पदाच्या हव्यासापोटी हा निर्णय घेतलेला नाहीये. अटी शर्ती टाकून कामं करणारा मी कार्यकर्ता नाही आणि असं त्यांनी म्हटलंय. आणि दुसरं म्हणजे पवनराजेंच्या हत्येसंदर्भामध्ये सुद्धा या खटल्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. राजेसाहेबांच्या हत्येचा खटला गेली 20 वर्ष सुरू होता पण नुकताच आलेला निकाल हा अतिशय दुर्दैवी होता ज्यानं कुटुंबाला पुन्हा दुःख दिलंय. या संदर्भात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याशी बोलणं झालं असून आपण फक्त न्याय मागत आहोत, कोणाची मेहरबानी नाही. आणि त्यानुसार सीबीआय आता हायकोर्टात या निकालावर अपील दाखल करणार असल्याचं सुद्धा ओमराजेंनी प्रवेशाआधीच स्पष्ट केलेलं आहे. मात्र याच्यात आता त्यांनी जे कारण सांगितलंय की कामं होत नाहीत, मात्र ज्या सत्तेकडून कामं होत नाहीत म्हणून ते आता बोलतायत त्याच सत्तेसोबत जाण्याचं लॉजिक जे आहे ते अफाट आहे असं आता लोक बोलताना दिसत आहेत. तरीही ओमराजेंच्या वरील जे ताकदीची त्यांची कारणं आपण बघितली त्या ताकदीचा जो विचार आहे तो मात्र करावाच लागणार आहे. ओमराजेंचं जाणं हे धाराशिवसह राज्यातल्या निष्ठावंतांसाठी इमोशनली फार मोठा धक्का मानला जातोय. पण राजकारणामध्ये इमोशनची किंमत जी आहे ती शून्य झालेली आहे हे कार्यकर्त्यांनी आता लक्षात घ्यायला हवंय. कारण जे आता महाराष्ट्रामध्ये राजकारण घडले किंवा यापूर्वी महाराष्ट्रामध्ये जे राजकारण घडत आलेलं आहे अलीकडच्या काळातलं हे राजकारण लक्षात घेता राजकारणात सर्व्हायव्हलसाठी प्रॅक्टिकल पॉलिटिक्स ही काळाची गरज बनलेली आहे आणि त्यासाठी यापुढे सुद्धा असे अनेक धक्के बसू शकतात आणि आता त्याची चर्चा सुद्धा होताना आपण बघतोय. त्यामुळं कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रॅक्टिकल होणं गरजेचं बनलेलं आहे.
तर ओमराजेंची एकंदरीतच ओमराजेंची जी ताकद आहे आणि ओमराजेंना एवढं महत्त्व का दिलं जाते, ओमराजेंसाठी स्पेशल ट्रीटमेंट का दिली जाते, या संदर्भातल्या कारणांचा धांडोळा घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आता सध्या ओमराजेंनी इकडे प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्यावरची टीका जरी होत असेल तरी ओमराजेंच्या ताकदीविषयी सुद्धा बोलणं महत्त्वाचं आहे. आपल्याला नेमकं काय वाटतंय, ओमराजेंची कोणती स्ट्रेंथ आहे आणखी की ज्यामुळं एकनाथ शिंदे त्यांना एवढी खास ट्रीटमेंट देत आहेत? तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.